नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आयुर्नोवा या चॅनलवर आपले स्वागत आहे. आज आपण BMS फर्स्ट इयरतील रचना शरीर या विषयामधील आर्थ्रोलॉजी या चॅप्टरमधील एक जॉईंट पाहणार आहोत. जॉईंटवर युनिव्हर्सिटी एक्झाममध्ये एक एलएक्यू नेहमी पडतोच, तर त्याचे ॲन्सर कसे लिहायचे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर फर्स्ट आयुर्वेदिक भाग लिहायचा. आयुर्वेदिक भागामध्ये पहिला पॉईंट लिहायचा नाव. आपण शोल्डर जॉईंट घेतलेला आहे, तर शोल्डर जॉईंटचे नाव आयुर्वेदिकमध्ये काय आहे? अंशसंधी. दुसरा पॉईंट प्रकार. प्रकारमध्ये शोल्डर जॉईंटचा प्रकार कोणता येतो ते लिहायचं. उलुखल संधी. दुसरा प्रकार आहे चेष्टावंत संधी. हे दोन्ही प्रकार लिहिणे आवश्यक आहे. नंतर तिसरा पॉईंट आहे स्थान. शोल्डर जॉईंटचे स्थान ऊर्ध्व प्रदेशातील दोन्ही शाखा जोडणारी संधी आहे, हे स्थान लिहायचं. चौथा पॉईंट आहे अस्थिसंख्या. शोल्डर जॉईंटमध्ये अस्थिसंख्या किती आहे? तर तीन बोन्स जॉईन करून शोल्डर जॉईंट बनतो. नंतर पाचवा पॉईंट आहे अस्थि. आता कोणते 3 अस्थि यामध्ये उपस्थित आहेत ते लिहायचे आहेत. अक्षकास्थी म्हणजेच क्लॅविकल, अंशफलक अस्थि म्हणजे स्कॅप्युला आणि प्रगंड अस्थि म्हणजे ह्युमरस. हे 3 बोन्स जॉईन करून शोल्डर जॉईंट बनतो. नंतर त्याचा 6th पॉईंट आहे दोष संबंध. प्रत्येक संधीसाठी दोष संबंध एकच आहे, श्लेषक कफ. नंतर 7वा पॉईंट आहे स्त्रोत संबंध. प्रत्येक जॉईंटसाठी स्त्रोत संबंध देखील मज्जा व स्त्रोतसच आहे. त्यानंतरचा इम्पॉर्टंट पॉईंट आहे डायग्रॅम. आयुर्वेदिक भाग लिहून झाल्यानंतर डायग्रॅम काढणं खूप इम्पॉर्टंट आहे. मेन युनिव्हर्सिटीला डायग्रॅमला खूप मार्क्स असतात. नंतर डायग्रॅम नंतर पुढचा पॉईंट घ्यायचा आहे मॉडर्न पार्ट. मॉडर्न पार्टमध्ये इंट्रोडक्शन पहिला पॉईंट लिहायचा आहे. इंट्रोडक्शनमध्ये प्रत्येक जॉईंटचं 1-2 ओळीचं इंट्रोडक्शन लिहायचं. आता शोल्डर जॉईंटसाठी लिहायचे इम्पॉर्टंट जॉईंट इन अप्पर लिम. अप्पर लिममधील इम्पॉर्टंट जॉईंट आहे. आणि दुसरा पॉईंट लिहायचा ऑल्सो कॉल्ड ॲज ग्लिनोह्युमरल आर्टिक्युलेशन. आता प्रत्येक जॉईंटसाठी 1 किंवा 2 लाईन इंट्रोडक्शनच्या लिहिणे गरजेचे असते. नंतर दुसरा पॉईंट आहे टाईप. टाईपमध्ये शोल्डर जॉईंटचा टाईप येतो सायनोव्हियल जॉईंट. नंतर व्हरायटी बॉल अँड सॉकेट. नंतर 4th पॉईंट आर्टिक्युलेटिंग सरफेसेस. आता शोल्डर जॉईंट बनण्यासाठी आर्टिक्युलेटिंग सरफेसेस कोणते आहेत ते लिहायचे. ग्लिनॉइड कॅव्हिटी ऑफ स्कॅप्युला. स्कॅप्युलाची ग्लिनॉइड कॅव्हिटी आणि हेड ऑफ ह्युमरस. हे 2 सरफेसेस आर्टिक्युलेट होऊन शोल्डर जॉईंट बनतो. नंतर 5वा पॉईंट आहे कनेक्टिंग स्ट्रक्चर्स. कनेक्टिंग स्ट्रक्चर्समध्ये लिगामेंटची नावं लिहायची आहेत. तर ह्याच्यामध्ये 4 कनेक्टिंग स्ट्रक्चर्स येतात. पहिले आहे कॅप्स्युलर लिगामेंट. सहसा खूप जॉईंट्समध्ये कॅप्स्युलर लिगामेंट हे कॉमन नाव आहे, तर हे लक्षात ठेवायसाठी इझी आहे. नंतर हे खालचे 3मध्ये ग्लिनोह्युमरल, कोरॅकोह्युमरल आणि ट्रान्सव्हर्स ह्युमरल. हे ह्युमरल लिगामेंट्स लक्षात राहतीलच. फक्त ग्लिनॉइड कॅव्हिटीचं ग्लिनोह्युमरल लिहायचं, कोरॅकोइड प्रोसेसचं कोरॅकोह्युमरल लिहायचं आणि ट्रान्सव्हर्स ह्युमरल लिगामेंट हे नावं लक्षात ठेवून लिहायची. नेक्स्ट 6th पॉईंट आहे पेक्युलॅरिटीज. पेक्युलॅरिटीज म्हणजेच स्पेशल फीचर्स. शोल्डर जॉईंटमध्ये 3 स्पेशल फीचर्स येतात. स्पेशल फीचर्स म्हणजे आता हे 3 पॉईंट्स आहेत जे शोल्डर जॉईंट्सला स्टेबिलिटी देतात. पहिला आहे ग्लिनॉइड लॅब्रम. ग्लिनॉइड कॅव्हिटीला डिपन करण्यासाठी ग्लिनॉइड लॅब्रम हे स्ट्रक्चर तिथे प्रेझेंट असतं. नंतर मस्क्युलो टिंडेनियस कफ, ह्याला रोटेटर कफ म्हणतात, जे की हँडच्या रोटेशनमध्ये हेल्प करतं. तिसरं आहे कोरॅको ॲक्रोमियल आर्क. कोरॅको ॲक्रोमियल आर्क हे कोरॅकोइड आणि ॲक्रोमियम प्रोसेसेस आणि कोरॅको ॲक्रोमियल लिगामेंट हे असे स्ट्रक्चर्स मिळून हे आर्क बनतं. नंतर 7वा पॉईंट आहे रिलेशन्स. रिलेशन्समध्ये अँटेरियरली. आता शोल्डर जॉईंट्सच्या अँटेरियरली कुठले स्ट्रक्चर्स प्रेझेंट आहेत हे या रिलेशन्समध्ये येतं. तर त्यामध्ये सबस्कॅप्युलॅरिस, कोरॅकोब्रॅकियलिस हे 2 मसल्स असतात. नंतर पोस्टिरियरली स्पायनेटस, टेरेस मायनर आणि डेल्टॉइड हे 3 मसल्स असतात. सुपिरियरली शोल्डर जॉईंटच्या कोरॅको ॲक्रोमियल आर्क आणि डेल्टॉइड या अशा 2 मसल्स प्रेझेंट असतात. आणि इन्फिरियरली लॉंग हेड ऑफ ट्रायसेप्स हे स्ट्रक्चर्स प्रेझेंट असतात. नेक्स्ट पॉईंट आहे ब्लड सप्लाय. शोल्डर जॉईंटला 4 आर्टरीज थ्रू ब्लड सप्लाय होते. फर्स्ट 2 तर सिमिलर नेमचेच आहेत, जे आहेत अँटेरियर आणि पोस्टिरियर सर्कमफ्लेक्स ह्युमरल आर्टरी. किंवा फक्त ह्युमरल आर्टरी लिहिलं तरी
चालतं. सुप्रास्कॅप्युलर आर्टरी आणि सब स्कॅप्युलर आर्टरी असे 4 आर्टरीज थ्रू ब्लड सप्लाय मिळतो. नेक्स्ट नर्व सप्लाय. नर्व सप्लाय म्हणजे शोल्डर जॉईंटला कोणत्या नर्व्स थ्रू नर्व सप्लाय मिळतो. तर 3 नर्व्स असतात, ॲक्झिलरी नर्व, मस्क्युलो क्युटॅनियस नर्व आणि सुप्रास्कॅप्युलर नर्व. ह्या 3 नर्व्स थ्रू नर्व सप्लाय मिळतो. तर नेक्स्ट पॉईंट आहे मुवमेंट्स ऑफ शोल्डर जॉईंट. मुवमेंट्स ऑफ शोल्डर जॉईंट्समध्ये 6 मुवमेंट्स दिलेले आहेत. त्या मुवमेंट्समध्ये कोणते मसल्स इन्व्हॉल्ड आहेत ते लिहावं लागतं. तर पहिलं आहे फ्लेक्शन. फ्लेक्शनमध्ये पेक्टोरियलिस मेजर आणि डेल्टॉइड मसल इन्व्हॉल्व असते. नंतर एक्सटेन्शनमध्ये डेल्टॉइड आणि लॅटिमस डोर्साय मसल्स इन्व्हॉल्व असतात. नंतर ॲडक्शनमध्ये पेक्टोरियलिस मेजर आणि लॅटिमस डोर्साय. ॲबडक्शनमध्ये डेल्टॉइड आणि सुप्रास्पायनेटस. मेडियल रोटेशनमध्ये पेक्टोरियलिस मेजर आणि डेल्टॉइड. लॅटरल रोटेशनमध्ये डेल्टॉइड आणि इन्फ्रास्पायनेटस. हे मसल्सची नावं लक्षात ठेवून पेपरमध्ये लिहिणं गरजेचं असतं. नंतर 11th आणि इम्पॉर्टंट पॉईंट आहे क्लिनिकल ॲस्पेक्ट्स. LAQ हे 11 पॉईंट्स इम्पॉर्टंट आहेत आणि हा 11वा क्लिनिकल ॲस्पेक्ट्स LAQसाठी स्पेशली विचारला जातो. त्यामध्ये प्रत्येक जॉईंटसाठी डिस्लोकेशन हा कॉमन आहे, पण त्यामधून शोल्डर जॉईंटमध्ये व्हेरी कॉमनली सॉफ्ट डिस्लोकेशन आहे. नंतर शोल्डर टिप पेन हे डायफ्रॅगमला इंजुरी झाल्यामुळे इरिटेशनमुळे शोल्डरमध्ये पेन होतं, कारण त्या दोघांचा नर्व सप्लाय एकच आहे. आणि थर्ड पॉईंट आहे फ्रोझन शोल्डर. फ्रोझन शोल्डर हे सायनोव्हेल मेम्ब्रेनमध्ये ॲधरंट निर्माण झाल्यामुळे होते, त्यामुळे शोल्डरचं मुवमेंट लिमिटेड होतं, त्यामुळे फ्रोझन शोल्डर हे क्लिनिकल ॲस्पेक्ट्समध्ये एक थर्ड पॉईंट येतो. तर अशा प्रकारे 10 मार्काला LAQ जर शोल्डर जॉईंटवर आला तर असे ह्या पॉईंट्सनुसार ॲन्सर लिहिले तर मॅक्सिमम मार्क्स मिळू शकतात. यामध्ये इम्पॉर्टंट डायग्रॅम आहे. डायग्रॅम आपण BDCचं रेफरन्स घेऊन काढू शकता. तर धन्यवाद.